whose unit place is 5. त्याला त्याचं त्या ट्रिकचं नाव आहे स्क्वेअर बाय अँथियोक मॉडेल. हे नाव आहे. इट्स ओके इफ यू डोंट नो द नेम. म्हणजे नावाने लक्षात ठेवायची गरज नाहीये तुम्हाला. बस मी सांगून देते हे नाव आहे त्याचं. आणि ती ट्रिक काय आहे, सपोज 15 आहे, 15 चा स्क्वेअर. हे असं मल्टिप्लाय नाही करायची गरज आहे. फक्त एक कंडिशन आहे की जो वन्स प्लेस आहे तो 5 पाहिजे. मग बाकी कितीही मोठा नंबर असो चालेल, पण वन्स प्लेस हा 5 पाहिजे. तर असं असलं की आपला आन्सर 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होतं. ही पार्ट आहे 5 into 5 विच विल गिव्ह मी 25. आणि इकडची बाजू हा 1 नंबर आहे, हा 1 राहणार इंटू 1 चा नेक्स्ट नंबर काय आहे 2. सो दॅट इज 2. माय आन्सर इज 2 to 5. कळली ही ट्रिक? सगळ्यांना कळली ही ट्रिक? येस मॅम. ही इफ यू रिमेंबर अँथियोक मॉडेलचं मल्टिप्लिकेशन शिकवलं होतं मी मागच्या क्लासमध्ये, मागच्या हफ्त्यात. आठवतं का तुम्हाला? की वन्स प्लेस शुड ऍड अप टू 10 आणि अदर डिजिट्स 10th प्लेस ऑनवर्ड जे आहे ते सेम पाहिजे. आठवली का ही अँथियोक मॉडेलची? सपोज फॉर एक्झाम्पल माझं आहे 16 आहे, 16 into 14. तर 6 आणि 4 हा ऍड अप टू 10 होतो आणि 1 1 सेम आहे. तर ही अशीच ट्रिक वापरली जाणार. दॅट इज नथिंग बट 2 पार्ट्स मध्ये 6 into 4 आणि हे 1 into 2. सो दॅट विल गिव्ह मी 2 to 4 इज माय आन्सर. आठवली मागे मी शिकवलेली ही ट्रिक? हो टीचर. तर ही आता ही स्क्वेअर फाइंड आउट करायची आहे. तर ही स्क्वेअर असं फाइंड करायचं आहे. मी तुम्हाला पटकन समजली का ही ट्रिक? का अजून एक प्रॉब्लेम देऊन समजवू? मी एक 3 डिजिट नंबर पण दाखवते तुम्हाला कसं करायचं. सो हे 2 डिजिट झालं, 3 डिजिट समजू 105 into 105 झालं. तर हे 5 आहे आणि हे डिजिट कुठलेही असू शकतात सेम. ठीक आहे. सो दॅट इज 5 into 5 दॅट विल गिव्ह मी 25. आणि हा 10 आहे, 10 into 11 नेक्स्ट नंबर. दॅट इज 110. माय आन्सर इज 11025. ठीक आहे, कळली ही ट्रिक? तर पटकन आता काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. 35 स्क्वेअर फाइंड आउट करा, 65 स्क्वेअर, 95 स्क्वेअर. फाइंड आउट करा 5 प्रॉब्लेम पटकन करून घ्या. देन विल मूव्ह टू आवर अल्जेब्रा. कोणालाही नाही समजली असेल तर विचारा. ह्याला वेगळे स्टेप्स लिहून देऊ का? कारण की इट इज जस्ट द सेम ॲज अँथियोक मॉडेल. लिहून देऊ का स्टेप्स ह्याचे? मॅम एकदा परत सांगा ना, मी आता जॉईन झाले. हे बेटा आपल्याला स्क्वेअर फाइंड आउट करायची आहे. तर हे स्क्वेअर फाइंड आउट करायला एकच कंडिशन आहे की वन्स प्लेस नेहमी 5 पाहिजे, तेव्हाच ही ट्रिक वापरता येते. तर मॅम मी सांगू काय सर्व? म्हणजे नाही 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 नाही. ज्याच्या शेवटे 5 असता त्याचं सिंपल आहे माझं उदाहरण. जे 5 राहतो शेवटले तर 35चं घेऊ. 5चा स्क्वेअर येतो 25 आणि 3च्या पुढची संख्या आहे ते 4. मग 3 into 4 3 चौक 12. तर 12 25 याचं वर्गमूळ येईल. करेक्ट. मग तेच तर शिकवलं ना मी. कळलं का दर्शना तुला? येस मॅम. ओके, पटकन हे सॉल्व्ह करा. आता हरिओमने ऑलरेडी आन्सर दिलेला आहे. आपल्याला पहिल्याचा आन्सर दिलेला आहे. दॅट इज 1225. 65 स्क्वेअर कोण देणार? मयुरी सांग बेटा. 42 and 25. 4225. 95 चं कोण देणार? येस संस्कृती टीचर मी सांगू? सांग. 9025. करेक्ट. नेक्स्ट 405. हा थोडासा तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल पण सोपा आहे तरी. टीचर मी सांगू? येस प्रतिष्ठा सांग. मॅम मी सांगू? 164025. 640. 1640. 1640 सॉरी 4025. करेक्ट. नेक्स्ट. एक्सलेंट. नेक्स्ट दर्शना, आदिती, अक्षरा. नाही, सगळ्यांना चान्स भेटायला पाहिजे. आदिती, दर्शना, अक्षरा, वुड यू लाईक टू ट्राय?
मॅम मला दोन अंक 4202 4205. करेक्ट. मॅम मोठ्या 420225. याच्यानं मला काढता नाही येते, कसं काय काढायचा कुठला मोठ्या नंबरचा? मोठ्या नंबरचा जसा हा 405 आहे ना, हा 405 आहे स्क्वेअर. दोन पार्ट्स मध्ये 5 into 5 विल गिव्ह मी 25 आणि ही बाजू हा 40 आहे. 5 ला सोडल्याच्या नंतर 40 उरतो हा 40 into 40 चा नेक्स्ट नंबर काय आहे 41. दॅट विल गिव्ह मी 1640. कळलं दर्शना? येस मॅम. झाले सगळ्यांचे सॉल्व. लेट्स मूव्ह टू आवर अल्जेब्रा पार्ट. आपलं आय गेस आपलं एक क्वेश्चन बाकी होतं ना, क्वेश्चन नंबर 7. येस, येस मॅम. तो कम्प्लीट करून घेऊ आपण. मग नेक्स्ट एक्सरसाइज वरती जाऊ. 2.5 जो आहे तुमचा प्रॅक्टिस सेट, त्याचा लास्ट क्वेश्चन बाकी होता, क्वेश्चन नंबर 7. करेक्ट. सर क्वेश्चन नंबर 7 काय सांगता आपल्याला? आपण याच्यात शिकलो होतो क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये रूट फाइंड आउट करायचे. नॉर्मल मिड टर्म स्प्लिटिंग शिकलो होतो आपण. मग कम्प्लिटिंग द स्क्वेअर शिकलो होतो. मग नंतर फॉर्म्युलाने रूट्स फाइंड आउट करायचं शिकलो होतो. मग रूट्स मधली काय काय कंडिशन्स आहेत ते शिकलो. मग नाही त्याच्यानंतर मॅम झालं होतं. हो, आणि मग ते रूट्स मध्ये रिलेशन काय आहे ते पण शिकलो होतो, है ना? हे सगळं येस मॅम. झालेलं आहे आणि आपलं. क्वेश्चन पण सॉल्व केला होता आपण. हो, आणि आता क्वेश्चन नंबर 7 बाकी होता आपला. सो क्वेश्चन नंबर 7 काय सांगतं? द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रिअल अँड इक्वल. त्यांनी दिलेलं आहे की रिअल अँड इक्वल आहे. तर कुठली कंडिशन असेल? डी का कसं असणार? Delta is equal to 0. Very good. D will be equals to 0. Then only I will get real and equal. जर delta is greater than 0, then it will be real and unequal. Means different. ठीक आहे. सो पहिला क्वेश्चन आहे माझा 3y square plus ky plus 12 is equals to 0. हा क्वेश्चन आहे. So how to solve this? As we know that d is equals to 0. Correct? So पहिले हे मी कंपेअर केलं आपला स्टँडर्ड फॉर्मशी. तर मला a is equals to 3 भेटतं, b is equals to k भेटतं आणि c is equals to 12 भेटतं. ठीक आहे. तो now d which is equals to b square minus 4ac is equals to, if I put the values, I'll get k square minus 4 into 3 into 12. करेक्ट झालं? करेक्ट करते मी. हो टीचर. आणि and it is given as it is equals to 0. हे दिलेलं आहे इक्वल टू 0 आहे, कारण की रिअल आणि इक्वल आहे. So I will remove this equal to sign. This will be k square minus 4 into 3 is 144. 12 into 12 is equals to 0. K square minus 144 equals to 0. So k square will be equals to 144. K will be equals to root of 144. That is k will be equals to plus or minus. काय येणार? 12 is my answer. Remember one thing, हे प्लस अँड मायनस नाही लिहिलं तर तुमचे अर्धे मार्क्स कट होतात इथे. When it is a root sign. लहान क्लासेस मध्ये नाही कापले जात, पण 10वी मध्ये एक्सपेक्टेड आहे की जर रूट साइन मधून तुम्ही काढताय तर प्लस अँड मायनस लिहायला पाहिजे. कळलं? सगळ्यांना कळलं हा स्टेप? हे प्लीज नोट डाऊन करा, कारण की प्लस मायनस जर तुम्ही स्कोर करायचंय तुम्हाला, इफ यू आर रिअली गुड अँड यू आर एमिंग फॉर फुल मार्क्स, मग हा पण एक पॉइंट कन्सिडरेशन मध्ये घेतला जातो. प्लस आणि मायनस राहायला पाहिजे, नाहीतर हाफ मार्क्स तिथे कटता. कळलं? वाटलं तर तिथे लिहून घ्या तुम्ही कोपऱ्यात कुठेतरी की दिस इज मस्ट टू राईट. हा समजला क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचं सगळ्यांना? येस मॅम. हो टीचर. प्लीज नोट डाऊन करा हे सगळं, हे लिहून घ्या हा क्वेश्चन. देन विल मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. हरिओम, आज तुझे हात पाय सगळे ठीक आहे? लागलं होतं ना तुला? विचारा. लागलं होतं ना तुला? आज ठीक आहे सगळं? हा मॅम सर विचारा. विचारा नाही, तुला लिहायचंय सगळं. स्क्रीनशॉट काढायची नाहीये, लिहायचं आहे. व्हेरी गुड. कॅन वी मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन? मॅम 2 मिनिट. ओके, नो प्रॉब्लेम. आज हा नाही आला, येस मॅम झालं. तरंग नाही आला.
Yes, can I move to the next question? Mayuri, Aditi, can I move to the next question? Akshara? Yes, ma'am. Teacher. Okay. So question number 2 आहे kx bracket मध्ये x minus 2 plus 6 equals to 0. Same condition आहे की d is equals to 0 आहे because it is real and equal. So आता हे डायरेक्ट मी कंपेअर नाही करू शकत. मला आधी ते क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये आणायचंय त्याला. मग मी काय करणार? ओपन द ब्रॅकेट करणार. सो दिस विल बी kx स्क्वेअर मायनस 2kx प्लस 6 इक्वल्स टू 0. या स्टेप मध्ये पण लक्ष घ्या. खूपदा कसं होतं माहिती का, तुम्ही जेव्हा मल्टिप्लाय करताना इन्स्टेड ऑफ रायटिंग इट दिस यू राईट x2 किंवा k2x असं पण लिहिता. सो अवॉइड रायटिंग दिस. हे असंच लिहायचंय तुम्हाला. कळलं? इट इज एक्सपेक्टेड दॅट यू राईट इट इन अ प्रॉपर ऑर्डर. ठीक आहे. आता हे क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये आलं. नाव आय विल कम्पेअर इट विथ द स्टँडर्ड वन. सो आय विल गेट a इज इक्वल्स टू k, b इज इक्वल्स टू काय राहणार? b इज इक्वल्स टू 2k. आर यू शुअर? Minus 2k. Minus 2k. मायनस 2k, नॉट प्लस 2k. मार्क जातील. c इज इक्वल्स टू 6. ठीक है. So now as per given d is equals to b square minus 4ac is equals to 0. So b square काय आहे माझा? Minus 2k the whole 2k. square minus 4 into k into 6 is equals to 0. This will give me how much? 4k 4k square minus k into 6 will give me, sorry, 4 into 6 will give me 24k. 24k is equals to 0. आता बघा मी थ्रू आउट 4k ने डिवाइड करू शकते. सो डिवाइड बाय 4k असं पण करू शकता, किंवा तुम्ही नेक्स्ट स्टेप अशी लिहू शकता डायरेक्ट की 4k स्क्वेअर इज इक्वल्स टू 24k. सॉरी, हा 2k लिहिले मी. एक मिनिट. हे असंही लिहू शकते किंवा असंही लिहू शकते. एनिथिंग इज फाईन. ठीक आहे. तर काय होणार? पहिले k स्क्वेअर इज इक्वल्स टू 24k बाय 4 करणार मी. देन व्हॉट विल आय गेट? आय विल गेट k स्क्वेअर इज इक्वल्स टू 6k. मग मी एक k इथून काढणार. 6k डिवायडेड बाय k करणार. देन k इज इक्वल्स टू 6. दोघी करू शकते मी. असंही करू शकते, किंवा इथे मला शॉर्टकट वाटतं जास्त. इथे मी डिवाइड बाय 4k केलं की k minus 6 is equals to 0, k is equals to 6. दोघीही वेने केलं तर करेक्ट भेटणार. कळलं? कळलं सगळ्यांना? एनी डाऊट? कुठल्याही स्टेप वरती डाऊट आहे? कोणाला नाही कळली कुठली स्टेप? प्लीज विचारा. येस, कुठलाही स्टेप नाही कळलाय कोणाला? मॅम समजलं. व्हेरी गुड. कंप्लीट करा. झालं की सांगा मला. झालं मॅम. झालं? सगळ्यांचं झालं? यस मॅम. बापरे, दोन तरंग मिनिट. आले का? तरंग आला का? उशिरा कशाला जॉईन केलाय क्लास? काम नेट संपलं होतं आणि अच्छा. रेंज पण कमी आहे. अच्छा, ओके. त्यामुळं. तिथे सगळ्यांना विचारलं, म्हटलं तरंग कुठे आहे आजकाल. पण आजकाल तरंग, आय हॅव सीन दॅट यू आर जॉईनिंग इट लेट. मेक शुअर दॅट यू जॉईन ऑन टाइम. ठीक आहे बेटा, लेट नाही जॉईन करायचं. यस मॅम. येस, कॅन आय मूव्ह टू द नेक्स्ट एक्सरसाइज नाव? ह्याच्यानंतर Yes, नेक्स्ट ma'am. एक्सरसाइज आहे आपली ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन म्हणजे काय? आपण हे आता काहीही शिकलो. आपण जे क्वाड्रॅटिक इक्वेशन हा पार्ट शिकलोय, हा आपण अप्लाय करतोय ऍक्च्युली. तर इफ यू रिमेंबर, आपण वर्ड प्रॉब्लेम्स, लिनियर इक्वेशनचे प्रॉब्लेम्स केले, आठवता का तुम्हाला? लिनियर इक्वेशन मध्ये Yes, कसे ma'am. करतात तशाच टाइप मध्ये आहे, Yes, फक्त
हे इक्वेशन जे फॉर्म होणार याच्यात तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म होणार. ठीक आहे. सो लेट मी स्टॉप शेअरिंग दिस. आय विल शेअर अ डिफरंट sheet with you all. Yes, can you all see the sheet? This there? येस मॅम. हो टीचर. तर आता ही हे आहे ऍप्लिकेशनची शीट. तर हाऊ डू यू अप्लाय दिस कन्सेप्ट? क्वाड्रॅटिक इक्वेशनचा हा कन्सेप्ट आपण कसं अप्लाय करतो त्याचे प्रॉब्लेम्स आहे काही. तर पहिलं क्वेश्चन आहे, द प्रोडक्ट ऑफ प्रगतीज एज 2 years ago and 3 years hence is 84. Find her present age. So my first step will be, let x be Pragati's present age. ठीक है. Next, 2 years ago age will be किती होणार? अगो म्हटलं की मागे, तर कसं x -2. ठीक आहे, कारण की अगो होतं ते. नेक्स्ट 3 years hence. हेन्स म्हणजे कसं फ्युचर सांगता येते, पुढची गोष्ट सांगताय. तो 3 years hence एज विल बी x + 3. x + 3. ठीक आहे. हे आपण जे गिवन होतं ते फाइंड आउट केलंय. आता त्यांनी कंडिशन काय दिले? ऍज पर क्वेश्चन, ऍज गिवन. क्वेश्चन मध्ये काय दिलंय? प्रोडक्ट दिलंय. प्रोडक्ट ऑफ दीज टू कंडिशन. सो इट विल बी x -2 आणि x + 3 is equals to 84. Yes or no? Now Yes. what I have to do is I have to open the bracket. मला आता हे ब्रॅकेट ओपन करायचे, कारण त्याच्याशिवाय मी सॉल्व्ह करू शकणार नाही. सो x into this whole bracket, 3 into this whole bracket. So it will be x into x + 3 minus 2 into x + 3 equals to 84. कोणाला ही स्टेप नाही समजली आहे? येस. मॅम एकदा रिपीट करा ना. मी ब्रॅकेट ओपन केलंय. हा x असं जेव्हा दोन ब्रॅकेट्स असतात आपण काय करतो? ही x ह्या पूर्ण ब्रॅकेटला करतं आणि मग नंतर 2 ह्या पूर्ण ब्रॅकेटला करतं. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आठवतो? येस मॅम. तशा टाईपचं. सो मी हे केलंय. आता मी परत ओपन द ब्रॅकेट करणार. दिस विल बी x² + 3x - 2x - 6 equals to 84. ही स्टेप समजली? मॅम तिथे 6 Yes. कसं काय आला? हे 2 into 3 ही Yes, ब्रॅकेट ma'am. ओपन करताना. So this will be x². 3x - 2x will give me only x. -6. आता हा 84 ला मी लेफ्ट हँड साइडला आणणार, तर इट विल बी Ma'am. -84. तो एक हो बेटा. प्लस राहील मॅम. कोणता? तो एक प्लस राहील. हो एक सॉरी स्क्वेअरच्या नंतरचा. थँक्यू बेटा. हो हो हो, नाही बरोबर. थँक्यू सो मच. सो नाव दिस विल बी x² + x -6 - 84 will give me minus how much? 19. मायनस 90 प्लस equals to 0. आता ही क्वाड्रॅटिक Yes, ma'am. इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायची आहे. x² + x - 90 equals to 0. आता मिड टर्म स्प्लिटिंग करावी लागेल. आता असे 90 चे असे फॅक्टर्स, आता मायनस आहे तर -90 चे असे फॅक्टर्स घ्यायचे ज्याला ऍड केल्याच्या नंतर मला 1 भेटायला पाहिजे इथे मिड टर्म मध्ये. सो कॅन आय टेक 9 Ma'am. and 10? येस मॅम. देऊ So शकता this मॅम. will be x². आता इथे मला नेगेटिव्ह पाहिजे पण इथे पॉझिटिव्ह पाहिजे ना, तर मोठा नंबर मला पॉझिटिव्ह मध्ये टाकावं लागेल. सो +10x - 9x - 90 equals to 0. Correct? येस मॅम. So x will be common. X + 10 minus 9 will be common. X + 10 equals to 0. Yes or no? Yes. So it will Yes, be x + 10 and x - 9 equals to 0. येस मॅम. So x will be equals to -10 and x will be equals to 9. येस मॅम. Yes, but age आहे हा. So negative not possible. So x is equals to -10 not possible. 9 येईल मॅम. So my answer will be 9 years. कळलं? सगळ्यांना Yes, ma'am. कळलं? एनी डाऊट? कुठलाही मग फायनल स्टेप लिहायची आहे तुम्ही की द प्रेझेंट एज ऑफ प्रगती इज 9 years.
कोणालाही कुठली स्टेप नाही समजलीये विचारा. येस, कोणालाही कुठली स्टेप नाही समजलीये? येस, समजलंय सगळ्यांना? हो टीचर. हरिओम समजलाय? मयुरी, हो मॅम. अक्षरा, अदिती? हो टीचर समजलं. Great, good. Copy down. Copy down all the steps. येस मॅम झालं. युजली एजचा क्वेश्चन ना जरा फेवरेटच असतो एक्झामिनरचा. कुठे ना कुठे तुम्हाला एज रिलेटेड क्वेश्चन विचारलाच जाणार. एक तर लिनियर इक्वेशन मध्ये किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक कुठे ना कुठे विचारलाच जातो. इट्स व्हेरी कॉमन. सो हा एजचं समजून झालं पाहिजे. अगो म्हटलं की मायनस आणि कधी दोन कंडिशन दिले जसं आता या केसमध्ये, तर मध्यभागी म्हणजे जी प्रेझेंट पास्ट फ्युचर, तर प्रेझेंट कधीही एक्स घ्यायचा जेव्हा दोन दोन कंडिशन दिलेले असतात मागचे पुढचे. म्हणजे आपण एक्स जर आपण प्रेझेंट घेतला तर अगोवाला याच्यात मी एक्स मायनस करून टाकेल, एक्स मायनस वॉट एव्हर नंबर, आणि फ्युचरचा जो असेल त्याला एजला मी एक्स प्लस करणार. कारण की जर तुम्ही फ्युचरचा एक्स घेतला मग ते मागे जाऊन तुम्हाला कॅल्क्युलेट करायला म्हणजे खूप चुकतं तिच्यात. सो टेक द सेंटर पार्ट. झाला? ये सगळ्यांचं झालं? हो टीचर. कॅन आय मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन? हो टीचर. Others? Can I move to the next question? येस मॅम. Yes, ma'am. Okay, great. So now the next question says sum of square of two consecutive natural even numbers is 244. Find the number. Now consecutive numbers म्हणजे काय असतं? कोण सांगेल? Yes, anybody? Consecutive numbers म्हणजे काय? मॅम इवन नंबर. नाही. Consecutive doesn't mean even number. Anyone else? कारण की हा कॉन्सिक्युटिव्ह वाला कन्सेप्ट पण विचारता खूपदा. कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे एकाच्या नंतर एक आलेलं. आता ह्या जसं मी इफ आय हॅव टू टॉक अबाउट एनी नंबर्स विच इज अ कॉन्सिक्युटिव्ह नंबर आफ्टर 3, तर मी काय म्हणणार 3, 4, 5, 6 असे. व्हेन आय से कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर्स म्हणजे इफ आय स्टार्ट फ्रॉम 2 इज अ इवन नंबर. कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर काय राहणार? 2 च्या नंतरचा कुठला इवन नंबर येतो? 4. 4. त्याच्या नंतरचा इवन नंबर कुठला येणार? 6 अँड सो ऑन. सो कॉन्सिक्युटिव्ह म्हणजे काय? एकाच्या नंतर एक येणारे नंबर. कळलं? अंडरस्टूड? सो इन दिस केस फर्स्ट व्हॉट विल यू टेक? लेट द फर्स्ट नंबर बी एक्स. लेट द फर्स्ट even number be x. Therefore consecutive number will be काय राहणार? इवन नंबर आहे. पहिला x असेल तर दुसरा नेक्स्ट त्याच्या नेक्स्ट काय राहणार? 2 नाही 1 नाही 2 राहणार. इट विल बी x प्लस 2. काही कुठलाही इवन नंबर दे. सपोज मी 2 घेतला, नेक्स्ट आहे 4. 4 कसा भेटतो? 2 प्लस 2. 4 चा नेक्स्ट कॉन्सिक्युटिव्ह नंबर काय आहे? प्लस 2 करावं लागतं ना मला. प्लस 2 करत राहावं लागतंय. कळलं? म्हणून जर पहिला माझा x आहे तर त्याचा नेक्स्ट कॉन्सिक्युटिव्ह नंबर विल बी x प्लस 2. सेम ऑड नंबरच्या बाबतीत पण तसंच आहे. जर पहिला ऑड नंबर माझा x आहे तर नेक्स्ट ऑड नंबर विल बी प्लस 2 ओनली. कारण की पहिला ऑड नंबर 1 आहे, नेक्स्ट ऑड नंबर काय? 3. मी प्लस 2 केलं तेव्हाच 3 आलं ना. त्याच्यानंतर अजून प्लस 2 केलं की 5 येतं. जर ओनली कॉन्सिक्युटिव्ह नंबर्स असले तर जर पहिला नंबर x आहे तर नेक्स्ट नंबर विल बी x प्लस 1. कारण की 1, 2, 3, 4 असं आहे ना.
द डिफरन्स इज ओनली 1. कळलं का डिफरन्स दोघांमध्ये कसं करायचं? Yes, ma'am. Okay, great. So now the next, therefore the consecutive natural number will be the next लिहायला पाहिजे तुम्ही. So therefore as given it is sum आहे दोघांचं. It will be x plus, आता त्याने काय लिहिलंय, सम ऑफ स्क्वेअर ऑफ, म्हणजे x स्क्वेअर प्लस x प्लस 2 द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 244. ही स्टेप कळली सगळ्यांना? सम ऑफ Yes, ma'am. स्क्वेअर म्हणजे सगळे जे पण दोघी नंबर आहे त्याचा स्क्वेअरचा सम. सो आता हे मी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये नाहीये, मला आणायचंय त्याला. सो इट विल बी एक्स स्क्वेअर प्लस, आता हा वाला आयडेंटिटी यूज होणार इथे, a प्लस बी द होल स्क्वेअर. येस और नो? सो दिस विल बी एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 इक्वल्स टू 244. ही स्टेप कळली का Yes, ma'am. सगळ्यांना? कळली? कोणाला नाही कळली तर विचारा, अदरवाइज आय विल मूव टू द नेक्स्ट स्टेप. ही स्टेप कोणाला नाही कळली की एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 कसं आलं? एनीवन? येस मॅम. मला रिपीट कराल का? हो बिलकुल. मी एक काम करते, वेगळ्या कलरने लिहिते खाली, म्हणजे तुला कळेल. This is nothing but x square plus 2 into 2 into x plus 2 चा स्क्वेअर. ही आयडेंटिटी वापरली आपण, a प्लस बी द होल स्क्वेअर ची आयडेंटिटी. आता कळलं? या पार्टसाठी, एवढ्या पार्टसाठी आता कळलं? हो टीचर. हा. So now I have to, then I'll calculate x square plus x square will give me 2x square plus 4x plus 4. आता हे 244 मी इकडच्या साईडला आणणार. It will be minus 244 equals to 0. 0. So that is 2x square plus 4x. आता plus 4 minus 244 will give me how much? Minus 24. नाही. 240. हा, 240 equals to 0. 0. आता हे बघू शकता आपण, we can divide throughout by 2. Yes. So I will have divide by 2 throughout. तर काय येणार माझं? x square plus 2x minus 120 equals to 0. Yes or no? आता 120 minus 120 मला पाहिजे आणि ते ऍड केल्याच्या नंतर 2 पाहिजे मध्ये. तर कुठलं काय फॅक्टर्स घेणार मी 120 चे? 10. आणि 12. करेक्ट, 10 आणि 12 घेणार मी. सो अँड इट इज प्लस, तर मोठ्या नंबरला मी प्लस देणार. तो 12x minus 10x minus 120 equals to 0. x common, x plus 12 minus 10 common, x plus 12 is equals to 0. So this is x plus 12 and x minus 10 equals to 0. So x is equals to minus 12 and x is equals to 10. Kalla? Yes, everybody. So again, negative not possible. So I cannot take this. I will take this only. 10. Yes. Therefore, numbers are 10 and 10 plus 2. That is 12. Kalla? हो टीचर. सगळ्यांना कळला हा क्वेश्चन? कुठेही नाही समजलाय? मॅम ती x plus 12 वाली जी आहे ना ती रिपीट करा ना. ही स्टेप, ही वाली? येस मॅम ती. ओके. हे बघ, हे ही एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झाली आहे. सो आता minus 120 चे मला फॅक्टर्स फाइंड आउट करायचे आहे. सो कॅन आय टेक minus 12 into 10? येस तर मॅम. हे दोघी जर मी मल्टिप्लाय केलं तर मला -20 भेटते. सॉरी, हे प्लस करायचंय मला आणि हे मायनस घ्यायचंय. हे दोघी मल्टिप्लाय केलं तर मला -120 भेटतं आणि हे दोघांना मी जर ऍड केलं तर मला +2 भेटतं. येस मॅम. तेच फॅक्टर्स, मिड टर्म स्प्लिटिंग जे आपण शिकलो होतो ना, मिड टर्म स्प्लिटिंग, तो कन्सेप्ट यूज झालाय. म्हणून ह्या 2 च्या जागीला हे असे मिड टर्म झालेले स्प्लिट.
येस मॅम कळ- समजलं. कळलं आता? येस येस, मॅम. सगळ्यांना समजलं? कम्प्लीट इट, राईट इट, लिहून घ्या हे सगळं. झालं की सांगा मला. झालं का? येस मॅम झालं. बाकी सगळे पण? मयुरी, हरिओम, तरंग, संस्कृती, प्रतिष्ठा, अक्षरा, झालं? टीचर. येस. कॅन वी मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन देन? येस मॅम. येस, अक्षरा, तुझ्याकडून आवाजच नाही बेटा. येस टीचर. ओके. नाव हा क्वेश्चन आहे. आता ह्या क्वेश्चन मध्ये त्यांनी दिलंय, इन अ ऑरेंज गार्डन ऑफ मिस्टर मधुसूदन देर आर 150 orange trees. The number of trees in each row is 5 more than that of each column. म्हणजे कॉलम मध्ये जितके पण असतील त्याच्या +5 रोज मध्ये आहे. फाइंड द नंबर ऑफ ट्रीज इन ईच रोज अँड कॉलम. ठीक आहे. तर आता हे जर सॉल्व्ह करायचं म्हटलं आपण, सो लेट, आता हे बघा, कधीही लक्षात ठेवायची, मोर देन समथिंग जे पण आहे ना ते समथिंगलाच एक्स घ्यायचं. सो लेट एक्स बी नंबर ऑफ ऑरेंज ट्रीज in a column. Therefore, orange trees in row किती होणार? 5 more सांगता येते. So it will be x plus 5. मॅम. येस मॅम. Yes. आणि त्याने काय सांगितलंय, टोटल किती आहे? टोटल ट्रीज is equals to 150. Yes or no? हे 150 ना टोटल ट्रीज. सो फॉर्मेशन yes. ऑफ द इक्वेशन काय होणार? ॲज गिवन इट विल बी, आपण जर नंबर ऑफ ट्रीज रोज कॉलम मध्ये दिली तर आपण एरियाच फाइंड आउट करतो ना, रो इंटू कॉलम. सो दॅट विल बी एक्स इंटू एक्स प्लस 5 इक्वल्स टू 150 येणार. कळली ही स्टेप? हे जर फील्ड मध्ये असं असे लागलेले झाड आणि हे कॉलम्स आहे, तर आपल्याला हे सगळे टोटल फाइंड आउट करण्याला काय करणार आपण? दिस इंटू दिस करू आपण, हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करू ना. येस मॅम. तेच केलंय मी. एक एक्स आहे तर एक 5 एक्स प्लस 5 आहे. नाव आय ओपन द ब्रॅकेट. दिस विल गिव्ह मी एक्स स्क्वेअर प्लस 5x इज इक्वल्स टू 150. करेक्ट? हे समजली स्टेप? आय हॅव सिम्पली ओपन द ब्रॅकेट. So it will be x square plus 5x minus 150 equals to 0. ही माझी क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म झाली. आता -150 चे कुठले फॅक्टर्स मी घेऊ त्याच्याने मला 5 भेटेल? कोण सांगेल? मिड टर्म स्प्लिटिंगच्या हिशोबाने. येस एनीवन? मॅम मी सांगू. सांग दर्शना. 10 आणि 50. 10 आणि 15 कुठला मायनस राहील का दोघी प्लस राहतील? मॅम 10 मायनस राहील आणि 15 प्लस राहतील. नो. हा करेक्ट सॉरी, +5 आहे ना. हो करेक्ट, बरोबर आहे. सो दिस विल बी एक्स स्क्वेअर प्लस 15x मायनस 10x मायनस 150 इक्वल्स टू 0. सो x कॉमन निघून x प्लस 15 मायनस 10 कॉमन निघून x प्लस 15 इक्वल्स टू 0. सो x प्लस 15 आणि x मायनस 10 इक्वल्स टू 0.
सो x विल बी -15 आणि x विल बी 10. सो अगेन ह्या केसमध्ये काय होतं, मायनस होऊ शकत नाही. आय विल कन्सिडर 10 ओनली. सो काय येणार, कॉलम मध्ये काय येणार, कॉलम विल बी 10. रो मध्ये किती होणार, 10 + 5 दॅट इज 15. सो 10 आणि 15 हे माझं आन्सर आहे. कळलं Yes, सगळ्यांना? येस मॅम. कोणालाही डाऊट आहे कुठल्या स्टेप मध्ये? हे पूर्ण क्वाड्रॅटिक इक्वेशन मिड टर्म स्प्लिटिंग वरती ऑलमोस्ट. एनीबडी एनी डाउट्स? तरंग, हरिओम, मयुरी, अक्षरा, प्रतिष्ठा, एनी डाउट? नाही मॅम. गुड. नो मॅम. सॉल्व. येस मॅम झालं. गुड. झालं सगळ्यांचं? हरिओम झालं? मॅम. Can I move to the next question? येस टीचर. Great. Others also, can I move to the next question? येस मॅम. येस टीचर. Okay, great. आता नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतं? विवेक इज ओल्डर दॅन किशोर बाय 5 years. म्हणजे विवेक हा किशोरपेक्षा 5 वर्षाने मोठा आहे. ठीक आहे. द सम ऑफ द रेसिप्रोकल ऑफ देअर एजेस इज 1/6. फाइंड देअर प्रेझेंट एज. ठीक आहे. आता विवेक इज ओल्डर दॅन किशोर. आता विवेकच्या एजचं कंडिशन कोणाच्या एजच्या बेसिस वरती आहे, किशोरच्या. तर मी कोणाला एक्स घेणार, कोणाचं एज मी एक्स घेणार? विवेक. हा, विवेकचं एजचं कंडिशन किशोरच्या एज वरती आहे. तर मी कोणा विवेक. नाही, आय विल टेक मॅम टीचर. किशोर्स एज ॲज एक्स. लेट किशोर्स एज बी x. Therefore, Vivek's age will be x + 5. कळलं? आता तुम्ही विवेकचं एज घेऊ शकले असते एक्स. मी असं नाही म्हणत की दॅट इज रॉंग. पण जर विवेकचं एज आपण एक्स घेतलं असतं तर किशोरचं एज किती झालं असतं? मॅम x - 5. करेक्ट. x - 5. तर त्याचं लक्ष ठेवायला पाहिजे. पण युजली कसं होतं, चुकायची चान्सेस, ओल्डर म्हटलं की आपण मोठा आहे म्हणून आपण ऍड करायचंच विचार येतो ना. म्हणून नेहमी असं करायचं. कोणाच्या कंडिशन वरती दुसऱ्याची असते ना, तर ज्याच्या वरती असतं त्याला एक्स घ्यायचं कधी. ठीक आहे. सो नाव रेसिप्रोकल ऑफ किशोर्स एज. Kishore's age will be 1/x. Similarly, Yes, ma'am. reciprocal of Vivek's age 1/x + 5. will be 1/x + 5. Therefore, as Yes, given, आपली इक्वेशन कशी फॉर्म होणार? 1/x plus सम दिलाय ना Plus. त्याने, सम ऑफ रेसिप्रोकल Yes, ma'am. प्लस x + 5 is equals to 1/6. ही कंडिशन upon. आहे. कळलं? येस मॅम. येस मॅम. आता हे सॉल्व कसं करायचं? आता मॅम एलसीएम क्रॉस फाइंड आउट करायचं आपल्याला. येस, आपण रेसिप्रोकल करू. तर दॅट विल बी x + 5 + Plus x
divided by x into x plus 5 equals to 1/6. आधी हे आपण ओपन करून सॉल्व करून घेऊया. So this will be 2x plus 5 divided by x square plus 5x is equals to 1/6. ही स्टेप कळली सगळ्यांना? येस मॅम. आता क्रॉस मल्टिप्लाय करू. So 6 into 2x plus 5 is equals to x square plus 5x. So that is 12x plus 30 is equals to x square plus 5x. आता quadratic equation proper form करा. That will give me x square plus 5x minus 12x minus 30 equals to 0. कोणालाही डाऊट आहे या स्टेप आतापर्यंत? नो मॅम, नो टीचर डाऊट. तिथं नाही मायनस मॅम. 12x कसं आलं मला सांगता का? हे बघ, मी हे दोघांना इथेच ठेवलं आणि हे 12x ला इकडच्या बाजूला नेलं. हे पॉझिटिव्ह होतं, तिकडे गेल्याच्या नंतर निगेटिव्ह होणार. ओके, मला कळालं नाही तुम्ही ते साईडला नेलंय ते. हो, नो प्रॉब्लेम. तर आता मला सांगा 12 minus 5 किती? -7. -7 करेक्ट. So 7x minus 30 equals to 0. आता -30 चे असे फॅक्टर्स फाइंड आउट करायचे ज्याच्याने मला -7 10 and भेटणार. 3. मॅम, हा? 10 and 5 3. आणि 3 आणि 10. करेक्ट. -10 and plus 3. -10 and Very plus good. 3. Very good. So x bracket -10 plus 3 common x minus 10 equals to 0. So x minus 10 आणि x plus 3 equals to 0. So x is equals to 10 येणार आणि x is equals to -3 येणार. So हा age आहे again, age cannot be negative. So this will not be possible. This will be possible. कळलं? तर किशोरची एज किती येणार? हो, किशोरची जर 10 आहे तर ह्याची किती येणार? 10. 15. 15. कळलं सगळ्यांना? 10 आणि 15. येस मॅम. हो टीचर. अंडरस्टूड? काही डाऊट होता कुठल्या Yes. याच्यात? नो मॅम, नो डाऊट. राईट. कुठल्याही स्टेप नाही कळालं तर प्लीज विचारा. असं विचार नको करा कसं विचारणार, सगळे हसतील का, असं नाही विचार करायचा. एव्हरी क्वेश्चन इज इम्पॉर्टंट. तर विचारा मला. नाही मॅम, समजले. नो प्रॉब्लेम. गुड. सॉल्व करा. येस मॅम, झालं. बाकीचे पण झालं की सांगा मला. झालं टीचर. मयुरी, अक्षरा, झालं का? झालं का? झालं का सगळ्यांनी? येस मॅम, झालं. Can I move to the next question? Yes टीचर. येस मॅम. Yes टीचर. Okay.
अरे आता असं झालं का, काय हरकत नाही. आता हा क्वेश्चन काय आहे? Suyansh scored 10 marks more in second test than that in first. 5 times the score of the second test is the same as square of the score in the first test. Find his score in the first test. तर कुठल्या टेस्टला मी x घेणार? काय फर्स्टला मॅम? की सेकंडला? कुठल्या टेस्टला मी x कन्सिडर करणार? Let x be the score of फर्स्ट का सेकंड? फर्स्ट मॅम. Very good. Score of first test. Therefore, score of second test will be 10x plus 14. x plus 10. Correct? Now, Yes, ma'am. what condition they have given? As given, 5 times the score of the second test. Second test किती आहे? 5 sorry x plus 10 आहे. 5 times म्हणजे काय? 5 into x plus 10 झालं is equals to is same म्हणजे काय? is equals to square of the score in the first test. Square म्हणजे कसं x square येणार? ही स्टेप कळली सगळ्यांना? कारण की ते मेन फॉर्मेशन ऑफ द इक्वेशन आहे हे समजायला पाहिजे तुम्हाला. कळलं? हो Yes, टीचर ma'am. समजली? समजतं. Now open the bracket. This will give me 5x plus 50 equals to x square. That is nothing but Yes, x square ma'am. minus 5x minus 50 equals to 0. Yes, ma'am. Now can you solve this? What will be the factors? कुठले factors घेणार मी? 10 आणि 5 minus 10 आणि Very 5. good. 10x plus 5x minus 50 equals to 0. So x common निघून x minus 10 plus 5 common निघून x minus 10 equals to 0. That is x minus 10 आणि x plus 5 equals to 0. Yes or no? So Yes, x ma'am. is equals to 10 and x is equals to minus 5. So again, this is not possible. So I will take this score only. 10, ma'am. Correct? Yes, समजलं ma'am. सगळ्यांना? प्लीज नोट डाऊन. हो टीचर. कुणालाही कुठली स्टेप नाही कळाली आहे तर प्लीज विचारा. कुठलीही स्टेप जर समजली नाही आहे तर विचारा. लिनियर इक्वेशन म्हणा का क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणा, हे इक्वेशन फॉर्मेशन समजायला इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जर टाइम भेटला तर आपल्याला जो पण आन्सर आलाय ना तो आन्सर एकदा बघायचं की ज्या कंडिशन मध्ये आहे ते सॅटिस्फाय करताय का. Yes, ma'am. हॅलो टीचर. हा बोल बेटा. टीचर ते 2 नंबरची स्टेप आहे ना 5x plus 15. हा 50. हा तर त्याच्या खाली x स्क्वेअर आहे मग हा 5x प्लस मध्ये होता ना तिथं मी मायनस 5x आहे. मी 5x तर तिकडच्या बाजूला नेलं ना कारण की माझा x स्क्वेअर RHS मध्ये होता आणि 5x LHS मध्ये होता. मग मी काय केलं हे 5x प्लस 50 ला ना दुसऱ्या बाजूला नेलं. मग जेव्हा आपण ट्रान्सपोजिशन करतो इकडून तिकडे नेतो तर साइन चेंज होते ना. जर प्लस असेल तर मायनस होतं, मायनस असेल तर प्लस होणार. हो कळली? टीचर अच्छा समजलं चल टीचर. आय राईट इट इन द अदर वे सो दॅट यू अंडरस्टँड. हे जर तुम्हाला याच्यात लिहायचं असलं तर असं लिहू शकतो आपण 0 इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर मायनस 50 मायनस सॉरी 5x मायनस 50. आता समजलं?
हे येस मॅम. हे दोघी गोष्टी मी इकडच्या बाजूला नेले. कळलं मयुरी? हो टीचर. बाकीचे सगळ्यांना समजलं? हो टीचर. हो टीचर. येस. विथ दिस वी म्हणजे हे आपले मेन एक्सरसाइजेस सगळे संपले. तर आता आहे आपला प्रॉब्लेम सेट या चॅप्टरचा. सो मला पाहिजे तुम्ही ऍज अ होमवर्क हे प्रॉब्लेम सेटचे जे MCQs आहे ते सगळे सॉल्व्ह करावे तुम्ही. ठीक आहे? येस. येस मॅम. विल यू डू येस दॅट? मॅम. आणि त्याच्यानंतरही काही क्वेश्चन्स ट्राय करायचे तर करा. मग आपण उद्याच्या क्लासमध्ये हे हे प्रॉब्लेम सेटचे जे बाकीचे क्वेश्चन्स आहे ते आपण डिस्कस करू आणि काही मी तुम्हाला एक्स्ट्रा क्वेश्चन्स पण देणार ते फॉर्म्युला बेस्ड वरती. ठीक आहे? टू सॉल्व्ह. येस मॅम. अंडरस्टूड? सो विल स्टॉप हिअर. येस मॅम. आणि वेदिक मॅथमॅटिक्स प्रॅक्टिस करत राहा, विसरून जासाल नाही तर तुम्ही ते. ठीक आहे? ठीक आहे टीचर. बाय टीचर. गुड नाईट. बाय बेटा. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.